नमस्कार। ही लांब वांगी घेतली आहेत, ही अशी गोल गोल कापून घ्यायची आहेत। हे बघा, असं गोल गोल आकार कापून घ्यायचा आणि आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायची, नाहीतर वांगी काळी पडतात। हा एक मोठा कांदा मी लांब कापून घेतला आहे। आता हा तव्यामध्ये तेल टाकून मी कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये अद्रक आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि अद्रक हे टाकायचं आहे। आणि मी थोडंसं ओलं खोबरं टाकलं आहे, त्याचे काप करून, म्हणजे एकदम एक तुकडा ओलं खोबरं असं तेवढं टाकलं आहे। नंतर मग ह्याच्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि मी 1.5 चमचा तीळ टाकले आहे। धने, जिरे आणि तीळ आता हे टाकून चांगलं याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून झाले की नंतर मग ह्याच्यामध्ये आपण 1 टमाटा टाकून घेतला आहे। आता टमाटा पण चांगला भाजून घ्यायचा आहे। आता थोडंसं ज्यावरती पाणी शिंतोडे मारून मी झाकून ठेवलं आहे। मस्त टमाटा पण एकदम शिजून जाईल चांगला। आता हे काप आपण कापून घेतलेले त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आता ह्या कापावरती मी मीठ, हळद आणि घरचा मसाला आपला तो मी 2 चमचे टाकला आहे। आता ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे वरून मी आमचूर पावडर टाकते, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची, ह्याने चांगले टेस्ट येते मस्त। आता हे शिजून झालं आहे, हे आपण थंड करून आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे वाटण। आता ह्या जे वांग्याचे काप केलेले त्याचे असं थोडंसं तेल टाकून आपण हे ना फ्राय करून घेणार आहोत। एकदम थोडंसं चमचाभर तेल टाकून आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। आता ते फ्राय केलेले काढले की नंतर मी त्या कढईमध्ये थोडेसे जिरे टाकून आपण जे वाटण केलेलं तयार ते त्यात टाकून घ्यायचं कढईमध्ये। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी टाकलं आहे त्याच्यात। आता हे बघा, जेवढी तुम्हाला ग्रेव्ही जेवढी पातळ घट्ट पाहिजे असते त्यानुसार पाणी टाकू शकता। आता थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मी, कारण मी वांग्याच्या कापामध्ये पण मीठ टाकले आणि थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी साखर टाकली आहे त्याच्यात, म्हणजे अगदी एकदम म्हणजे चिमूटभर, म्हणजे चवीला बॅलन्स करण्यासाठी। आता हे झाकून हे बघा, मग नंतर हे असं गार्निश केलं आहे। वांग्याचे काप आपण फक्त गार्निशिंगसाठी वरती टाकले आहेत। हे बघा किती सुंदर दिसतं। तेच वांग्याचे कालवण पण एका वेगळ्या पद्धतीने करून किती छान व टेस्टी होतं बघा। जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बघा किती सुंदर दिसते, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसते आणि खाण्यालाही टेस्ट नवीन। धन्यवाद।